राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं घोंगडं भिजत असताना मध्येच एक नवी चर्चा सुरू झालेली आहे शिवसेनेच्या विलिनीकरणाची। बरोबर 4 वर्षांपूर्वी याच महिन्यामध्ये साधारणपणे 20 जून 2022 ला शिवसेनेमध्ये ऐतिहासिक बंड झालं। भाजपाबरोबर सत्तेत सामील झाले जे अजूनपर्यंत भाजपसोबत आहेत। पण प्रॉब्लेम असा आहे की सत्तेचा उपभोग घेऊनही समाधान काही मिळत नाहीये। भाजपसमोर हतबल आहेत शिंदेसेना। शिंदेसेनेमध्ये अधूनमधून भाजपाच्या विरोधात कधी दबक्या आवाजात तर कधी थेटपणे कुणी ना कुणीतरी काहीतरी बोलत असतंच। पण त्यांच्या सुदैवाने भाजपातून अशी कोणतीही टीकात्मक प्रतिक्रिया येत नाही। तसं झालं असतं तर युती टिकलीच नसती। या सगळ्या कुरबुरी चालू असताना कुणाच्याही खरं तर ध्यानीमनी सुद्धा नाही तो विषय समोर आला शिवसेनेच्या विलिनीकरणाचा। कुणी सुरू केली शिवसेना विलिनीकरणाची चर्चा? शिंदेसेना भाजपासोबत सत्तेत समाधानी नाहीये का? शिंदेंच्या आमदारांचे भाजपावर नेमके काय आक्षेप आहेत? संजय राऊत यांच्या पश्चाताप व्यक्त करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देतील का एकनाथ शिंदे? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं मनोमिलन होईल का? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणापेक्षा शिवसेनेच्या विलिनीकरणाची चर्चा वेगळी कशी असे प्रश्न पडलेत सगळ्यांनाच। नेहमीप्रमाणे सर्व बाजू तपासणार आहोत। सो व्हिडिओ पूर्ण पहा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये येऊ द्या, सोबतच चॅनलला सबस्क्राईबही करा।